तर मित्रांनो, आताच गोंधळ या चित्रपटाचा ट्रेलर बघून आलो आहे आणि ट्रेलर मला खरंच खूप आवडलेला आहे। ट्रेलर मध्ये जे आपल्याला व्हिज्युअल्स आणि सिनेमॅटोग्राफी बघायला मिळत आहे ना, ते तर खरंच खूप चांगलं दिसत आहे आणि अपीलिंग वाटत आहे। पण यासोबत आपल्याला हे सुद्धा कळतंय की हा चित्रपट पूर्ण एका रात्रीचा असेल आणि कदाचित होऊ शकतं की आपल्याला काही फ्लॅशबॅक सिक्वेन्स बघायला मिळू शकतात जे की दिवसातील असेल, पण जवळपास या संपूर्ण चित्रपटामध्ये आपल्याला रात्रीचे दृश्य बघायला मिळतील। आणि यामध्ये त्यांनी जी लाइटिंग केली आहे आणि जो कलर पॅलेट ठेवलेला आहे ना, त्यासाठी यांना अप्रिशिएट करणं बनतं आणि हे बघून वाटतं की यांनी टेक्निकल बाबींमध्ये खूप जास्त रिसर्च केलेला आहे। त्यासोबतच ना, ट्रेलर आपल्याला स्टोरी बद्दल फार काही सांगत नाही आणि ट्रेलर बघताना ना, यामध्ये आपल्याला जेवढे कॅरेक्टर्स बघायला मिळतात त्या सर्व कॅरेक्टर्स मध्ये ना काही ना काही गुपित दडलाय असं आपल्याला वाटतं। कारण की त्यांचे जर डायलॉग्स ऐकले तर असं काहीतरी वाटतं की ते सर्व कॅरेक्टर्स काही ना काही लपवायचा प्रयत्न करताय आणि ही गोष्ट मला फार आवडली की यांनी ट्रेलर मध्ये काही स्टोरी रिव्हील न करता फुल सस्पेन्स ठेवलेला आहे, ज्यामुळे चित्रपटामध्ये काय होईल आणि काय नाही याचा आपल्याला काहीच अंदाजा नसेल। आणि याच्या टीजर आल्यापासूनच ना मला या चित्रपटाची फार जास्त अपेक्षा आहे आणि याचं मुख्य कारण आहे या चित्रपटाचे डायरेक्टर संतोष डावकर, ज्यांनी की यापूर्वी काही शॉर्ट फिल्म्स बनवल्या होत्या। त्यापैकी त्यांची एक अज्ञात नावाची शॉर्ट फिल्म आहे जी की व्हिज्युअली आणि टेक्निकली तर खूप चांगली आहे, पण स्टोरी टेलिंग वाईज सुद्धा खूप चांगली आहे। आणि जर ते एक शॉर्ट फिल्म अशी बनवू शकतात तर हा तर त्यांचा पहिला फीचर फिल्म चित्रपट आहे ज्यावर यांनी 2 वर्ष मेहनत केली आहे। त्यामुळे मला खूप जास्त अपेक्षा आहे या चित्रपटापासून, जो की खरंच खूप चांगला निघावा आणि मराठी इंडस्ट्रीचा कमबॅक या चित्रपटाने व्हावा। त्यासोबतच मराठी ऑडियन्सने सुद्धा याला सपोर्ट करावा आणि या चित्रपटाला सपोर्ट करायचं आणखीन एक कारण म्हणजे की हा चित्रपट ना मातीशी जोडला गेलेला आहे। बऱ्याच वेळपासून आपल्या मराठीमध्ये असे कोणते चित्रपट आले नाही जे की मातीशी जोडले गेलेले होते, पण आता असे चित्रपट यायला लागले आहे। उदाहरणार्थ दशावतार आला आणि त्यानंतर आता हा गोंधळ चित्रपट येत आहे। आणि जर आपल्याला पॅन इंडिया मध्ये आपल्या मराठीचा डंका वाजवायचा असेल ना, तर आपल्याला अशाच मातीशी जोडल्या गेलेल्या चित्रपटांची गरज आहे। बाकी मी तर खूप एक्साइटेड आहे या गोंधळ चित्रपटासाठी। तुम्ही ट्रेलर बघितला का? तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा। बाकी भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये।